आणि यानंतर बातमी आहे पुन्हा एकदा क्रीडा विश्वातून। जिंकण्यासाठी 12 चेंडूत 9 धावा आणि 6 विकेट्स हातात अशा विनिंग पोझिशनमधून यजमान श्रीलंकेनं तिसऱ्या टी20 सामन्यात पराभव खेचून आणला। सूर्यकुमार यादवच्या फिरकीपटूंनी भारताला कमबॅक करून देत गमावलेला सामना जिंकला आणि भारतानं मालिका 3-0 अशी खिशात घातली। प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं 20 षटकात 9 बाद 137 अशी मजल मारली, ज्याला उत्तर देताना श्रीलंकेनं एका वेळेला 1 बाद 110 आणि नंतर 4 बाद 117 असा पल्ला गाठला होता। तेव्हा हा सामना श्रीलंका सहज जिंकेल असं वाटलं होतं, मात्र रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादवच्या फिरकीनं सामना टाय होण्याच्या मोलाची भूमिका बजावली। या दोघांनीही अनुक्रमे 19 आणि 20व्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत सामना टाय केला। मग सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतली। यामुळे भारतासमोर अवघ्या 3 धावांचं लक्ष्य राहिलं, जे सूर्यकुमार यादवनं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून पूर्ण केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।